प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी। एका माझ्या वर्गमित्राने सहज प्रश्न विचारला, अरे कीर्तनकार झाला कसं काय झालं? त्याला आश्चर्य वाटणं साहजिक होतं, त्याचा वर्गमित्र मी होतो। मी त्याला म्हटलं की बाबा रे, एक गोष्ट लक्षात ठेव की अनेक बेडकांची स्पर्धा होती शिखर चढण्याची, आणि शिखर चढत असताना बरीचशी बेडकं त्या अर्ध्यापर्यंत गेली आणि घाबरायला लागली, स्वतःचा कॉन्फिडन्स गेला आणि एकच बेडूक मात्र पुढे वरती चढत चालला होता। बाकी सर्व बेडकं ओरडून सांगत होती, अरे कडा खूप खतरनाक आहे, पुढे जाऊ नको, पडशील, मरशील, खाली ये, परत ये, जाऊ नको, अशी ओरडत होती। परंतु त्याने ऐकलं नाही, तो चढतच गेला आणि शिखर चढला। आणि शिखर चढल्याच्या नंतर प्राण्यांच्या डॉक्टरांनी त्या बेडकाला तपासलं, तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितलं, हा बेडूक कुणाचंही ऐकणारा नव्हता, कारण हा कानाने बहिरा होता। तुम्हाला जर एखादं देह गाठायचं असेल तर सांगण्याचा भावार्थ फक्त कानाने बहिरे व्हा, तुम्हाला 100% तुमचं देह भेटल्याशिवाय राहणार नाही।